Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. In last lecture we have studied what is meant by ranging and how the direct ranging will be done. Today we are going to study indirect or reciprocal ranging. Indirect ranging, due to intervening ground, if ranging rod at B is not visible from station A, reciprocal ranging may be restored. Figure shows the scheme of ranging. जर आपण आपल्याला दोन स्टेशन्स असतील, ए स्टेशन आणखी बी स्टेशन, याच्या मधले पॉईंट्स ए आणि बीच्या मधले जे पॉईंट्स आहेत ते आपण स्ट्रेट लाईनमध्ये लोकेट करण्यासाठी रेंजिंग करतो. तर ए वरून बी आपल्याला दिसत नसेल किंवा बी वरून ए दिसत नसेल तर आपण इनडायरेक्ट रेंजिंग करतो. दॅट इज द रेसिप्रोकल. इट नीड्स टू असिस्टन्स. आता याच्यासाठी काय पाहिजे, दोन असिस्टन्स अजून पाहिजेत. वन ॲट पॉईंट एम अँड अनदर ॲट पॉईंट एन. आता एम आणि एन हे ए आणि बीच्या मध्ये आपण रँडम दोन पॉईंट्स घेणार आणि दोन पॉईंट्सला रेंजिंग रॉड घेऊन दोन असिस्टन्स उभे राहतील. वेअर फ्रॉम दोज पॉईंट्स बोथ स्टेशन ए अँड बी आर व्हिजिबल. आता एम वरून एन आणखी बी व्हिजिबल असेल, आणखी एन वरून एम आणखी ए व्हिजिबल असेल. It needs one surveyor at A and another at B. To start with, M and N are approximately selected. आता हे M आणि N approximately select करायचं. Say M1 and N1. Then surveyor near at A ranges person at near M to position M2 such that A, M2, N1 are in one line. Then surveyor at B directs person at N to move N2 such that B, N2, M2 are in a line. The process is repeated till A, M and B are in a line. याचं डिटेलमध्ये आपण ॲक्च्युली फील्ड या अगोदरच्या स्लाईडमध्ये जे आपण पाहिलं तेच इथं फिगरमध्ये पाहायचं. आता इथं एला एक रेंजिंग रॉड आपण लावलेला आहे, आणखी बीला एक रेंजिंग रॉड लावलेला आहे. तर ए वरून बी व्हिजिबल नाही किंवा बी वरून ए व्हिजिबल नाही, कारण हे मध्ये असं टेकडी किंवा डोंगर हिल एरिया आहे. त्याच्यासाठी आपण दोन वेगळे पॉईंट घेतले. बरोबर, एला रेंजिंग रॉड लावला, इथं बीला एक रेंजिंग रॉड लावलेला आहे. आता ए आणि बीच्या मध्ये दोन वेगळे पॉईंट्स आपण घेतले. समजा हा एम आणखी N1 हे दोन रेंजिंग रॉड घेऊन दोन असिस्टंट्स इथं उभे केले. बरोबर, आता ए वरून आपण हा N1ला बायसेट केला, ए वरून N1ला बायसेट केला आणि M1ला ए N1च्या लाईनमध्ये घेतला. म्हणजे हा M1ची बी पोझिशन येईल इथं. दिस इज द M2. बरोबर, आता M2 आता बी वरून परत M2ला बायसेट करायचं आणि N1ला ह्या M2 बीच्या लाईनमध्ये घ्यायचं. म्हणजेच हा N1ची न्यू पोझिशन येईल इथं N2. आता परत ए वरून N2ला बायसेट करेल आणि ए टू N2च्या लाईनमध्ये ह्या M2ला घेणार, म्हणजे M2ची न्यू पोझिशन येईल N3. आता परत बी वरून M3 बायसेट करणार आपण, बी वरून M3 असा बायसेट करणार आणि बी M3च्या लाईनमध्ये N2ला घेणार, म्हणजे N2ची न्यू पोझिशन आली इथं. आता परत ए वरून N3ला बायसेट करणार आणि याच्या लाईनमध्ये घेणार, म्हणजे तुमचा हा पॉईंट येईल एम. परत बी वरून एमला बायसेट करून एनच्या इथं एनला या लाईनमध्ये. अशा प्रकारे हे चारही पॉईंट्स एका स्ट्रेट लाईनमध्ये येतील. हे सगळं या टेकडीच्या इथं होत असते प्रोसिजर. यालाच म्हणणार आपण इनडायरेक्ट किंवा रेसिप्रोकल. या स्लाईडमध्ये आपण पाहू शकतो सेम प्रोसिजर. इथं एला रेंजिंग रॉड लावलेला आहे, इथं बीला रेंजिंग रॉड लावलेला आहे. बरोबर, ए वरून बीचा रेंजिंग रॉड दिसत नाही कारण इथं मध्ये टेकडीसारखा पोर्शन आहे. परत बी वरून ए दिसत नाही कारण परत इथं टेकडीसारखा पोर्शन आहे. अशा वेळी आपल्याला हे स्ट्रेट लाईनमध्ये ए टू बी पर्यंत डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपल्याला इनडायरेक्ट रेंजिंग किंवा रेसिप्रोकल रेंजिंग. तर सेम प्रोसेसमध्ये एला रेंजिंग रॉड लावलेला आहे, बीला रेंजिंग रॉड लावलेला आहे.
आणखीन हे दोन रँडम पॉईंट घेतले आपण C1 D1 इथं रेंजिंग रॉड उभे केले बरोबर. इथं एक असिस्टंट उभा राहिलेला आहे, इथं दुसरा असिस्टंट उभा राहिलेला आहे. ए वरती हा सर्वेअर आहे, त्याचप्रमाणे इथं बी वरती सर्वेअर आहे आणि हे आपल्याला पूर्ण हे स्ट्रेट लाईनमध्ये असे जोडायचे आहे. सेम प्रोसेसमध्ये इथं पाहू शकतो आपण ए वरून डी ला बायसेट केलं, ए वरून डी ला बायसेट केलं आणि C1 ला ह्या डीच्या आणि एच्या लाईनमध्ये आणलं, म्हणजे न्यू पोझिशन झाली C1ची. इथं काय झाली, ही C2 पोझिशन येईल, हा इथून इथंपर्यंत शिफ्ट होईल बरोबर. आता सेम प्रोसिजर परत, हा C1चा C2 वरती आला. आता C2 टू B हे बायसेट करायचं. C2 हा B वरून हा C2 ला बायसेट करेल आणि D1 ला शिफ्ट करेल याच्या लाईनमध्ये. सो यू विल गेट न्यू पोझिशन D2. आता हे तिन्ही एका लाईनमध्ये होते. कोणते होते, B D2 C2 एका. परत सेम रिपीट प्रोसेस करायची. D2 वरून आणि A वरून C ला बायसेट करायचं आणि हे तिन्ही एका लाईनमध्ये आणायचे. परत तो शिफ्ट होईल इकडं, हा सिग्नल करतो आहे बघा शिफ्ट व्हायला. हे तिन्ही एका लाईनमध्ये येतील. म्हणजे आता हे ACD एका लाईनमध्ये. Then line ranger, it is an optical instrument used for locating a point on a line and hence useful for ranging purpose. तर रेंजिंग आपण डायरेक्ट रेंजिंग याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की दोन स्टेशन व्हिजिबल असतील ए आणि बी, त्याच्यामधले सेंटरचे पॉईंट आपण लोकेट करायला डायरेक्ट रेंजिंग किंवा रेंजिंग बाय आय जजमेंट करतो. तर याच्याऐवजी लाईन रेंजर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे छोटंसं, तर हे वापरून पण आपण रेंजिंग करू शकतो. इट इज अ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. याच्यामध्ये ऑप्टिक्स असतात, प्रिझम असतात. इट कन्सिस्ट ऑफ 2 आयसोसेलेस प्रिझम प्लेस्ड वन ओव्हर द अदर. याच्यामध्ये 2 आयसोसेलेस प्रिझम्स असतात, ते एकाच्या वरती एक असे फिक्स केलेले असतात. फिक्स इन अ इन्स्ट्रुमेंट विथ हँडल. द डायगोनल्स ऑफ द प्रिझम्स आर सिल्वराइज सो ॲज टू रिफ्लेक्ट द रेज. याच्या डायगोनल सिल्वर केलेले असतात की त्याचे रेज रिफ्लेक्ट होण्यासाठी. आपण इथं पाहू शकता, हा लाईन रेंजर आहे. इथं हा एक प्रिझम आहे आणि हा दुसरा प्रिझम आहे. तर या प्रिझमची ही साईड ओपन आहे आणि या प्रिझमची ही साईड ओपन आहे. म्हणजे इकडं आपण जर रेंजिंग रॉड पकडला तर ह्या रेंजिंग रॉडची इमेज ह्या प्रिझममध्ये पडून आपल्याला इथं दिसेल. त्याचप्रमाणे इकडं रेंजिंग रॉड पकडला तर या रेंजिंग रॉडची इमेज या प्रिझममध्ये असून ती इथं आपल्याला वरती दिसेल. म्हणजे या रेंजिंग रॉडची इमेज या प्रिझममध्ये दिसेल आणि या रेंजिंग रॉडची इमेज या प्रिझममध्ये. हे लाईन रेंजर्स आहेत बरोबर. इथं वरती एक प्रिझम आहे, खाली प्रिझम. इथं आपण बघू शकतो एक वरती प्रिझम, एक खाली प्रिझम. लाईन रेंजर इट इज ॲडव्हान्टेज, इट इज नीड ओनली 1 पर्सन टू रेंज. आता रेंजिंग करत असताना आपल्याला 2 व्यक्ती लागत होत्या कमीत कमी आणि तिन्ही ठिकाणी रेंजिंग रॉड पाहिजे. तर लाईन रेंजर वापरला तर ए आणि बीला रेंजिंग रॉड लावलेले फिक्स केलेले असतील तर एक व्यक्ती रेंजिंग करू शकते. द इन्स्ट्रुमेंट शुड बी ऑकेजनली टेस्टेड बाय मार्किंग 3 पॉईंट्स इन अ लाईन अँड स्टँडिंग ऑन हँडल मिडल पॉईंट ऑब्झर्विंग द कॉन्सायनन्स ऑफ रेंजिंग रॉड्स. तर हा लाईन रेंजरची चेक केला जातो. 3 रेंजिंग रॉड एका लाईनमध्ये फिक्स करायचे आणि मिडलचा रेंजिंग रॉड काढून तिथं लाईन रेंजर पकडून याची इमेज करेक्ट येते का नाही हे चेक करायचं. इफ द इमेजेस ऑफ द 2 रेंजिंग रॉड्स डू नॉट अपियर इन द सेम लाईन, वन ऑफ द प्रिझम इज ॲडजस्टेड बाय ऑपरेटिंग द स्क्रू प्रोव्हाइडेड फॉर इट. जर दोन्ही प्रिझममध्ये इमेज एकमेकावरती कोइन्साइड होत असेल तर तो लाईन रेंजर करेक्ट आहे, नसेल तर आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल. तर लाईन रेंजरचं ऑपरेशन कसं होतं, टू लोकेट पॉईंट C ऑन लाईन AB. ए आणि बी लाईन आहे. समजा तुमचा ए पॉईंट इथं असेल, दुसरा पॉईंट बी इथं असेल बरोबर. इथं एक रेंजिंग रॉड लावलेला आहे, त्याचप्रमाणे एला पण इथं रेंजिंग रॉड लावलेला आहे बरोबर. द सर्वेअर होल्ड्स द इन्स्ट्रुमेंट इन हँड अँड स्टँड्स नियर द अप्रॉक्सिमेट पॉईंट
सी, समजा सी पॉईंट कुठेतरी इथं आहे, तर ह्या सी वरती सर्वेअर तुमचा उभा राहील रेंजिंग रॉड घेऊन. इफ ही इज नॉट एक्झॅक्टली ऑन द लाईन ए बी, रेंजिंग रॉड्स ॲट ए अँड बी आर अपियर सेपरेट ॲज शोन इन फिगर बी. मग ती पुढच्या स्लाईडमध्ये फिगर बघतो. द सर्वेअर मूव्स टू अँड फ्रू ॲट राईट अँगल्स टू लाईन ए बी. आता हा सर्वेअर सीला इथं उभा राहिलेला आहे, तर हा पुढं किंवा मागं असा मूव्ह होईल की ह्या रेंजिंग रॉडची इमेज त्याच्या प्रिझममध्ये दिसेल, इकडच्या रेंजिंग रॉडची इमेज या प्रिझममध्ये दिसेल, आणि ह्या दोन्ही इमेज एकमेकावरती अशा कोइन्साइड होतील. तोपर्यंत हा मागं पुढं सरकेल. द सर्वेअर मूव्स टू अँड फ्रू ॲट द राईट angles to the line AB till images of ranging rod A and B appear in a single line. It happens only when the optical square is exactly on line AB. हा लाईन AB वरती हा तुमचा प्रिझम करेक्ट असेल, त्याच वेळी हे इमेजेस एकमेकावरती कोइन्साइड होतील. जस द डिझायर पॉईंट सी इज लोकेटेड ऑन लाईन AB. आणि त्याचप्रमाणे मग सी पॉईंट हा तुमच्या AB लाईनवरती लोकेट. तुम्ही इथं आता पाहू शकता ए वरती इथं रेंजिंग रॉड लावलेला आहे, बी वरती रेंजिंग रॉड लावलेला आहे. आता सी हा अप्रॉक्सिमेटली पॉईंट घ्यायचा आणि हा लाईन रेंजर ह्या सी वरती असा होल्ड करायचा. आता काय होईल, या रेंजिंग रॉडची इमेज बरोबर ह्या एची इमेज तुम्हाला इथं दिसेल, त्याचप्रमाणे बीची इमेज ही रेंजिंग रॉडची इमेज इथं दिसेल, आणि हा लाईन रेंजर या लाईनमध्ये असा टू अँड फ्रू मागाने पुढं असं सरकवायचा की ह्या दोन्ही इमेज करेक्ट कोइन्साइड होतील, एकमेकावरती येतील. तो पॉईंट ग्राउंडवर मार्क करणे म्हणजेच तुमचा ए बी वर ए आणि बी ह्या लाईनवरती हा सी पॉईंट आला. अशा प्रकारे लाईन रेंजरचा वापर करून आपण रेंजिंग करू शकतो. या प्रिझममध्ये आपण पाहू शकतो हे दोन एकमेकावरती प्रिझम आहेत बरोबर. एची इमेज तुम्हाला या प्रिझममध्ये इथं दिसेल, बीची इमेज इकडच्या प्रिझममध्ये इथं दिसेल. तर हा लाईन रेंजर तुम्ही मूव्ह केल्यानंतर बरोबर एची इमेज आणि बीची इमेज एकमेकावरती असे कोइन्साइड होतील, करेक्ट दोन्ही प्रिझममध्ये दिसेल. तो पॉईंट तुम्ही ग्राउंडवर मार्क करायचा की दॅट इज द युअर रिक्वायर्ड पॉईंट सी ऑन द लाईन ए बी. आज आपण इनडायरेक्ट रेंजिंग करण्याची प्रोसिजर पाहिलेली आहे. थँक्यू.